The second method to solve the LPP is simplex method. आता सिम्प्लेक्स मेथड म्हणजे काय आहे की तुम्हाला इथे सिम्प्लेक्स टेबल बनवायचा असतो. तुम्ही टेबलचा यूज करून त्याचे 1 2 3 असे टेबल्स येतात. सो त्याचा यूज करून तुम्ही काय करणार, x1 आणि x2ची व्हॅल्यू काढणार. ओके, इथे थोड्याशा न्यू कन्सेप्ट्स येतात. फर्स्ट इज की बेसिक व्हेरिएबल्स. बेसिक व्हेरिएबल्स म्हणजे काय की तुम्ही जे व्हेरिएबल असतात x1 x2 ते प्लस काही नवीन व्हेरिएबल्स आपण ॲड करतो ते. ओके, त्यांना बेसिक व्हेरिएबल्स म्हणतात. CB आहे कोएफिशियंट्स ऑफ बेसिक व्हेरिएबल्स इन ऑब्जेक्टिव्ह फंक्शन. XP व्हॅल्यू ऑफ RHS ऑफ कन्स्ट्रेंट्स. आता हे सर्व काय आहे ते आपण बघूया. ओके, टू सॉल्व एनी एक्झाम्पल बाय सिम्प्लेक्स मेथड आपल्याला ते LPP स्टँडर्ड फॉर्ममध्ये हवं. म्हणजे काय, स्टँडर्ड फॉर्म ऑफ LPP काय असतो. इथे आपण काय करणार की जे आपल्याला माहिती आहे LPP एकतर मॅक्झिमायझेशन किंवा मिनिमायझेशन असतं. पण जो स्टँडर्ड फॉर्म असतो LPPचा त्याच्यामध्ये आपण काय करतो, फक्त मॅक्झिमायझेशन वापरतो. म्हणजे प्रॉब्लेम असला पाहिजे मॅक्सिमम ऑफ झेड. ओके, नाऊ ते कन्स्टंट्स असतात ते कशाच्या फॉर्ममध्ये हवेत. आपल्याला माहिती आहे की ग्रेटर दॅन इक्वल टू किंवा लेस दॅन इक्वल टू किंवा इक्वल टू अशा कोणत्याही फॉर्ममध्ये असेल. पण आपल्याला ज्यावेळेस स्टँडर्ड फॉर्म असतो त्यावेळेस ते फक्त लेस दॅन इक्वल टूच्या फॉर्ममध्ये हवे. ओके, कन्स्टंट शुड बी इन द लेस दॅन इक्वल टू फॉर्म अँड द ऑब्जेक्टिव्ह फंक्शन शुड बी ऑफ मॅक्झिमायझेशन. मग जर मिनिमायझेशनचा प्रॉब्लेम असेल तर तो आपण कसा सॉल्व करणार, वी आर गोइंग टू सी दॅट इन द एक्झाम्पल्स. ओके, सो राईट नाऊ आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, स्टँडर्ड फॉर्म म्हणजे काय LPPचा की मॅक्झिमम ऑफ झेड हवा आहे आणि कन्स्ट्रेशन काय, कन्स्ट्रेंट्स कसे हवेत, लेस दॅन इक्वल टू एक्सेप्ट कोणते, ते लास्ट x1 x2 ग्रेटर दॅन इक्वल टू 0. दिस इज अ कंडिशन. ती तर कुठेच चेंज नाही होत. पण बाकीचे जे कन्स्ट्रेंट्स आहेत दोज शुड बी, ते कसे हवेत, लेस दॅन इक्वल टू फॉर्ममध्येच हवेत. ओके, नाऊ लेट्स मूव ऑन टू द सिम्प्लेक्स मेथड. आता सिम्प्लेक्स मेथडमध्ये तुम्हाला LPP प्रॉब्लेम असेल. ओके, त्या LPP प्रॉब्लेममध्ये तुम्हाला मॅक्झिमम झेड असेल आणि लेस दॅन इक्वल टूच्या फॉर्ममध्ये कन्स्ट्रेंट्स असतील. ओके, मग तुम्हाला ते कन्स्ट्रेंट्स आहेत ते तुम्हाला इक्वॅलिटीमध्ये लिहायचे. जसं आपण ग्राफिकल मेथडमध्ये केलं की दिलेला प्रॉब्लेम आहे आणि तो इक्वॅलिटीमध्ये केला, त्याचे कन्स्ट्रेंट्स आहेत ते इक्वल. पण इथे काय असतं, तिथे आपण डिरेक्टली इक्वल टू लिहितो. आता सपोज तुम्हाला म्हटलं आहे 2x1 प्लस x2 इज लेस दॅन इक्वल टू 3. म्हणजे हे याच्या 3पेक्षा लहान आहे. म्हणजे 2x1 प्लस x2मध्ये काहीतरी आपण ॲड केलं, सपोज S1 हा नंबर काहीतरी ॲड केलं तर मग तो काय होणार, 3च्या इक्वल होणार. म्हणजे लाईक सपोज 2 आहे, 2 हा 3पेक्षा लहान आहे आणि 2मध्ये जर तुम्ही 1 ॲड केला तर तो किती होतो, 3 इतका होतो. म्हणजे 2x1 प्लस x2 काय आहे, कमी आहे ना 3पेक्षा. म्हणजे तो जेवढ्या व्हॅल्यूने कमी असेल ती आपण ॲड केली की आपल्याला तो 3 इतका होऊन जातो आहे. आपण ज्यावेळेस अशा हे जे ॲड करतो हे व्हेरिएबल, आपण ज्यावेळेस आता सिम्प्लेक्समध्ये इक्वॅलिटीमध्ये कन्वर्ट करणार कन्स्ट्रेंट्सला, त्यावेळेस आपण हे यूज करणार. आपण डिरेक्टली 2x1 प्लस x2 इज इक्वल टू 3 नाही लिहिणार. ओके, वी आर नॉट गोइंग टू राईट इट इन दिस वे. वी आर गोइंग टू राईट इट इन बाय ॲडिंग अ व्हेरिएबल. नवीन व्हेरिएबल लिहिणार आपण, हा S1. म्हणजे आपण म्हणतो की ह्याच्यामध्ये आपण इतकं ॲड केलं तर 3 येऊन जातो. मग जो हा व्हेरिएबल आहे S1 तो आपण ॲड करणार. ह्या व्हेरिएबलला म्हणतात स्लॅक व्हेरिएबल. ओके, मग सपोज तुमचं अजून एक कन्स्टंट आहे 3x1 मायनस 2x2 लेस दॅन इक्वल टू 1. ओके, मग इथे तुम्ही काय करणार, पुन्हा -2x2 ॲड करणार काहीतरी S2.
आणि हे तो होणार तुमचं 1 इतकं. ओके, मग तुमचं हा इक्वेशन हे 1 झालं, हे 2 झालं. मग तुम्ही काय केलं, एक व्हेरिएबल ॲड केला. पहिल्या इक्वेशनमध्ये S1, दुसऱ्या इक्वेशनमध्ये S2. यांना म्हणतात स्लॅक व्हेरिएबल्स. ओके, सो आणि ज्यावेळेस तुम्हाला ग्रेटर दॅन इक्वल टूची असते त्यावेळेस तुम्ही ते सबट्रॅक्ट करता, आणि सबट्रॅक्ट करताना तुम्ही त्यांना सरप्लस व्हेरिएबल्स म्हणता. ते आपण नंतर बघूयात. ओके, राईट नाऊ वी आर गोइंग टू रिमेंबर धिस ओनली, स्लॅक व्हेरिएबल. नाऊ आता आपल्याला काय करायचं आहे, ज्यावेळेस तुमचं ऑब्जेक्टिव्ह फंक्शन असतं, सपोज तुमचं ऑब्जेक्टिव्ह फंक्शन आहे की मॅक्स झेड इज इक्वल टू x1 प्लस 2x2. ओके, मग आता तुम्ही काय केलं, तुम्हाला हे कन्स्टंट्स होते, हे मॅक्स तुमचं ऑब्जेक्टिव्ह फंक्शन आहे, हे तुमचा पहिला कन्स्टंट होता, हा तुमचा दुसरा कन्स्टंट होता. ओके, हे 2 कन्स्टंट होते, पण तुम्ही आता नवीन व्हेरिएबल ॲड केले ना, S1 आणि S2. पण इथे तर x1 आणि x2च आहे. मग तुम्ही काय करायचं, मॅक्स झेडला एक इथे S1 आणि S2 ॲड करून लिहायचं. आता इथे x1 प्लस 2x2 आहे तसंच लिहा, पण S1 आणि S2 काय आहेत, नाहीत नाही ते, म्हणजे आपण त्यांना 0S1 प्लस 0S2 असं लिहू शकतो, कारण त्याने ऑब्जेक्टिव्ह फंक्शनमध्ये काही फरकच नाही पडणार, कारण हे तर 0च आहे. पण आपल्याला ते लिहायचे आहे तिथे, कारण आपल्याला त्याचं कोएफिशियंट लिहायचं. आता कोएफिशियंट म्हणजे काय, ओके, तुम्हाला ज्यावेळेस सिम्प्लेक्स व्हेरिएबल तुम्ही सॉल्व करणार त्यावेळेस तुम्हाला आहे CB म्हणजे काय, कोएफिशियंट्स ऑफ बेसिक व्हेरिएबल्स इन ऑब्जेक्टिव्ह फंक्शन. ओके, म्हणजे काय, तुम्हाला गिवन प्रॉब्लेम दिला आहे हा. ओके, ओके, सो हा तुम्हाला गिवन प्रॉब्लेम दिलेला आहे, मॅक्स झेड, राईट. तर तुम्ही आता असा रिराईट केला. ओके, फर्स्ट तुम्हाला प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये तुम्ही जे इनइक्वॅलिटी आहे तर तुम्ही स्लॅक व्हेरिएबल टाकून इक्वॅलिटी बनवायच्या. इक्वॅलिटी बनवल्यानंतर तुम्ही जो ऑब्जेक्टिव्ह फंक्शन आहे, तुम्हाला ते जेवढे व्हेरिएबल असतील, तुमचे 3 कन्स्टंट असतील तर 3 येणार, S1 S2 S3. ओके, तेवढे तुम्ही ते लिहून टाकणार आहे, ते 0. प्रत्येक वेळेस त्यांना कोएफिशियंट यू नो व्हॉट इज कोएफिशियंट. x1 किंवा तुमचा जो व्हेरिएबल असेल त्याच्या शेजारचा जो नंबर असतो त्याला कोएफिशियंट म्हणतात. जर कोणताच नंबर नसेल व्हेरिएबलच्या शेजारी तर तिथे 1 लिहिणार. ओके, आणि अदरवाईज जो नंबर आहे तो, तिथे 0 आहे म्हणजे ह्या दोघांचा कोएफिशियंट S1, ह्या दोघांचा कोएफिशियंट 0 0 आहे. सो CB तुम्ही जो टेबल बनवणार आहात त्याच्यात तुम्ही काय लिहिणार आहे, CB हा एक कॉलम असतो. CB म्हणजे काय, तिथे काय लिहिणार, त्याच्यामध्ये कोएफिशियंट ऑफ बेसिक व्हेरिएबल्स. आता बेसिक व्हेरिएबल्स म्हणजे ज्यावेळेस तुम्ही ते रिराईट करता ऑब्जेक्टिव्ह फंक्शन, हे तुमचं ऑब्जेक्टिव्ह फंक्शन आहे, राईट. हे ज्यावेळेस तुम्ही रिराईट करता पुन्हा त्यावेळेस इथे किती व्हेरिएबल्स आहेत, अगोदर सुरुवातीला x1 आणि x2 असतात, पण ज्यावेळेस तुम्ही S1 आणि S2 ॲड करता त्यावेळेस ते S1 S2 लिहिता येते, म्हणजे x1 x2 S1 S2 असे 4 व्हेरिएबल्स आले. मग हे जेवढे व्हेरिएबल्स असते ह्या रिराईट केल्यानंतर त्यांना सगळ्यांना बेसिक व्हेरिएबल्स म्हणतात. मग याचं कोएफिशियंट, मग आता इथे x1 आहे, x1चं कोएफिशियंट काय आहे 1, x2चं कोएफिशियंट काय आहे 2, S1चा 0, S2चा 0. हे तुम्ही तिथे त्या कॉलममध्ये लिहिणार आहात व्हेन इट इज नेसेसरी. CB इज कोएफिशियंट ऑफ बेसिक व्हेरिएबलचा कोएफिशियंट असं लक्षात ठेवू शकता तुम्ही. CB बेसिक व्हेरिएबल, B फॉर बेसिक, C फॉर कोएफिशियंट. ओके, त्यानंतर काय हवं असतं, XB. आता काय आहे हे बघा, कन्स्टंट्स असतात त्याच्यात ही त्याची LHS असते, ही RHS असते. ओके, XB आहे
जे तुम्हाला टेबलमध्ये लिहायचं आहे. मग पहिलं इक्वेशन आहे तिथे काय आहे, आर एच एसच्या ज्या साईडला व्हॅल्यूज आहेत कन्स्ट्रेंटच्या आर एच एस साईडला ते तुमचे काय आहेत, एक्स बी आहे. म्हणजे इथे किती आहे 3. मग तुमचं एक्स बी काय असू शकतो 3 आणि दुसऱ्या याच्यामध्ये 1. मग हे दोन तुमचे काय झाले एक्स बी. ओके, इट इज ए व्हॅल्यू, it is a value on the, it is a value or number on the RHS of constraints. Okay, now हे CB XP झालं. त्यानंतर आहे CJ. ओके, CJ काय आहे, कोएफिशिएंट्स ऑफ व्हेरिएबल्स इन ऑब्जेक्टिव्ह फंक्शन. म्हणजे जे आपण बघितले हे जे तुमचं फंक्शन आहे हे इथे तुमचे जे व्हेरिएबल्स आहेत त्याचे कोएफिशिएंट. CB आणि याच्यामध्ये काय फरक आहे, हे तुम्ही आहेत हे तुम्ही टॉप ऑफ द टेबल लिहिणार आहात आणि हे CB आहेत ते चेंज होत राहतात. कसं म्हणजे तुम्ही लिहिणार S1 S2 पासून तुम्ही स्टार्ट करता आणि तुम्ही S1 S2ला X1 X2ने रिप्लेस करता ॲट दी एंड. म्हणजे जसं जसं तुमचं व्हेरिएबल असेल जेव्हा कॉलममध्ये त्या व्हेरिएबलचं तुम्ही हे बेसिक व्हेरिएबलचं कोएफिशिएंट तिथे लिहिणार. ओके, सो ते म्हणजे CB असतं. ते आपण एक्झाम्पलमध्ये बघितल्यानंतर यू विल अंडरस्टँड. ओके, देन आहे डेल्टा जे. डेल्टा जे म्हणजे काय, ZJ मायनस CJ. आणि ZJ म्हणजे काय, CJ म्हणजे द कोएफिशिएंट ऑफ व्हेरिएबल इन ऑब्जेक्टिव्ह फंक्शन. दिस इज CJ XJ. समेशन म्हणजे काय, म्हणजे C1 X1 प्लस C2 X2 अँड सो अँड लाईक दिस. ओके, सो ते तुम्हाला यू विल गेट इट इन द एक्झाम्पल. आता आपण एक्झाम्पल बघूया सिम्प्लेक्स मेथडचं. दिज आर द बेसिक्स. तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं काय लक्षात ठेवायचं इथे, हे मॅक्झिमम झेडला कन्स्टंटला इक्वॅलिटीमध्ये कन्वर्ट करायचं आणि देन ते लिहायचे. आणि मॅक्झिमम झेड म्हणजे तुमचं ऑब्जेक्टिव्ह फंक्शन यू विल हॅव टू रीराईट. देन यू विल take the coefficients. Okay, now let's see an example. एक्झाम्पल बघू. प्रॉब्लेम काय आहे की सिम्प्लेक्स मेथडने सॉल्व करायचं आहे मॅक्झिमम ऑब्जेक्टिव्ह फंक्शन. ओके, दिस इज ऑब्जेक्टिव्ह फंक्शन इज दिस आणि सब्जेक्ट टू काय आहे हे दोन कन्स्ट्रेंट्स. ओके, नाव आपण काय करणार, गिवन ऑब्जेक्टिव्ह फंक्शन काय आहे, मॅक्स z इज इक्वल टू 5x1 प्लस 3x2 आणि कन्स्टंट्स काय आहेत, आर 3x1 प्लस 5x2 लेस दॅन इक्वल टू 15, 5x1 प्लस 2x2 लेस दॅन इक्वल टू 10. राईट, हे दोन कन्स्टंट्स आहेत. नाव स्टेप 1, convert the constraints into equalities. मग पहिलं कन्स्टंट काय आहे, hence 3x1 plus 5x2 then equal to 15 becomes 3x1 plus 5x2. सी, सगळ्यात पहिलं चेक काय करायचं की दिलेला प्रॉब्लेम स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहे की नाही. ओके, इथे काय आहे, मॅक्झिमायझेशनचं पाहिजे, मॅक्झिमायझेशन आहे. सब्जेक्ट टू कन्स्टंट कसे लेस दॅन इक्वल टू मध्ये पाहिजे आहेत. मग ते दोन्ही चेक केलं आपण म्हणजे आपल्याला ओके. सो दिस कन्स्टंट्स आर आणि ऑब्जेक्टिव्ह फंक्शन सगळं स्टँडर्ड फॉर्ममध्ये ऑलरेडी आहे. आता आपण काय करणार, ही इक्वॅलिटीमध्ये कन्वर्ट करणार. कसं, S1 ॲड करून इज इक्वल टू 15. राईट,
सो दिस इज इक्वेशन 1. ओके, आणि सेकंड इनइक्वॅलिटी काय आहे 5x1 + 2x2 प्लस इथे पण आपण एक स्लॅक व्हेरिएबल ॲड करणार s2 = 10. दिस इज इक्वेशन 2. बनलं. नाव स्टेप 2 नाही, आता अगोदर आपल्याला हेन्स मॅक्स z = जे अगोदरचं फंक्शन आहे ते 5x1 + 3x2 प्लस ओके डन हिअर. मग आता स्लॅक व्हेरिएबल्स म्हणजे 0s1 + 0s2. प्रत्येक वेळेस काय लिहिणार तुम्ही 0s1 आणि 0s2. कधी जेव्हा सिम्प्लेक्स मेथड असते तेव्हा. ओके, मग आता x1चा कोएफिशियंट काय आहे 5, x2चा 3, s1चा 0, s2चा 0. ओके, नाव सेकंड स्टेप 2. स्टेप 2 काय आहे डिटरमाइन सिम्प्लेक्स टेबल. ओके, ह्या टेबलमध्ये काय आहे सी हिअर इज युअर फर्स्ट रो. आता इथे काय आहे सगळ्यात अगोदर बेसिक व्हेरिएबल. इथे येणार बेसिक व्हेरिएबल. ओके, फर्स्ट कॉलममध्ये. मग येणार सी बी आणि एक्स बी, हे सेपरेट कॉलम आहेत सी बी एक्स बी. ओके, देन येणार तुमचे सगळे व्हेरिएबल्स म्हणजे x1 x2 s1 s2. ओके, आणि इथे येणार मिनिमम रेशो म्हणजे काय = काय असतं मिनिमम रेशो म्हणजे xb/xi. इथे येणार cj. ओके, नाव काय करायचं तुम्ही x1 आणि x2च्या ज्या हा जो स्टँडर्ड ऑब्जेक्टिव्ह फंक्शन आहे. ओके, ह्या ऑब्जेक्टिव्ह फंक्शनचे जे कोएफिशियंट्स आहेत इथे ते तुम्ही इथे लिहिणार. इथे म्हणजे इथे काय येणार x1चा कोएफिशियंट काय आहे 5, म्हणजे इथे x2 आहे, x2चा कोएफिशियंट इथे काय आहे 3, तो इथे लिहिणार. s1चा 0 तो इथे लिहिणार, s2चा. आता तुम्ही काय करणार किती कन्स्ट्रेंट्स आहेत तुमचे 2 राईट. हे बघा हे दोन तुमच्या नंतर इक्वॅलिटी म्हणजे तुमचे 2 रोज बनणार. आता ह्या 2 रोजमध्ये काय येणार फर्स्ट रो म्हणजे पहिलं इक्वेशन, सेकंड रो म्हणजे दुसरे इक्वेशन. ओके, मग आता पुन्हा कोएफिशियंट. आता फर्स्ट रो घ्या. इथे x1चा कोएफिशियंट काय आहे 3, मग तुम्ही इथे 3 लिहिणार. x2चा 5, s1चा 1 राईट, आणि s2 नाही आहे म्हणजे काय 0. सेम आता इथे सेकंड रोमध्ये काय सेकंड इक्वेशन x1चा कोएफिशियंट 5, x2चा 2, s1 आहे का नाही, इथे s1 नाही, आणि इथे s2साठी काय आहे 1. ओके, आता सी बी आणि एक्स बी म्हणजे काय आपण बघितले. एक्स बी मीन्स आर एच एस, पहिल्या आणि दुसऱ्या इक्वेशनच्या आर एच एस साईड. ही पहिल्या इक्वेशनची रो आहे. इथे काय येणार 15 म्हणजे आर एच एस, आणि सेकंड रोमध्ये सेकंड इक्वेशनची आर एच एस. ही लेफ्ट हँड साईड, एल एच एस म्हणजे लेफ्ट हँड साईड, आर एच एस म्हणजे राईट हँड साईड. ओके, आता सी बी बेसिक व्हेरिएबलमध्ये काय येणार आणि सी बीमध्ये काय येणार. ओके, सो आपण काय करतो हे जे बेसिक व्हेरिएबल आहेत इथे आपण कोणाला लिहिणार ज्या व्हेरिएबल्सचा आयडेंटिटी मॅट्रिक्स फॉर्म होतो त्यांना आपण तिथे लिहिणार.
ओके, म्हणजे कसं जिथे 1 0 अशा रोमध्ये येत असेल शेजारी ते आपण ती इथे लिहिणार. म्हणजे ह्या रोमध्ये कुठे कुणाला येतं आहे S1 आणि S2ला 1 0 येतं आहे. S1चा 1 आहे राईट, म्हणजे इथे S1 येणार आणि इथे ह्या रोमध्ये कुठे 1 0 येतं आहे 0 1 और 1 0 ह्या इथे, आणि इथे कोणाचं 1 आहे S2चा. इन शॉर्ट काय आयडेंटिटी मॅट्रिक्स 2x2 आयडेंटिटी मॅट्रिक्स कोणाचा फॉर्म होतो S1 आणि S2चा म्हणून, आणि S1 आणि S2चा होतो त्यात पण 1 कुठे आहे S1ला म्हणून इथे S1 लिहिणार आणि S2ला आहे म्हणजे इथे सेकंड रोमध्ये S2ला लिहिणार. ओके, आणि CB आता CB काय आहे S1ची इथे ह्या ऑब्जेक्टिव्ह फंक्शनमध्ये ह्या S1च्या कोएफिशियंट काय आहे 0, मग इथे 0 आणि S2चं काय आहे 0 मग इथे 0. ओके, व्हॉट डिड वी डू. पहिलं तर लक्षात घ्या की हे 2 इक्वेशन्स आहेत राईट, हे 2 इक्वेशन्स आहेत. फर्स्ट रो मीन्स फर्स्ट इक्वेशन, सेकंड रो मीन्स सेकंड इक्वेशन, थर्ड असेल तर थर्ड रो मीन्स थर्ड इक्वेशन. हे बेसिक व्हेरिएबल CB XP X1 X2 S1 S2 जेवढे व्हेरिएबल्स आहेत तेवढे सगळे लिहून घ्या. X1 X2 X1 S2 आणि इथे मिनिमम रेशो. ओके, नाव आता फर्स्ट रोमध्ये म्हणजे वर तर CJ लिहून घ्या, हे दिस इज CJ. ओके, CJ म्हणजे काय इथे बघा X1 X2 S1 S2 आहेत ना, यांचं कोएफिशियंट ऑब्जेक्टिव्ह फंक्शनमध्ये इथल्या रिराईट केलेल्या. X1चं कोएफिशियंट काय आहे 5, मग 5 लिहा. X1च्या वर X2चा 3 आहे 3 लिहा. S1चा 0 आहे 0 लिहा. S2चा 0 आहे 0 लिहा. CJ झाले लिहून. ओके, देन आता तुम्ही फर्स्ट रोमध्ये हे इथे आणि इथे काहीच नाही लिहायचं, इथं स्टार्ट करायचं X1 पासून. X1चा पहिल्या इक्वेशनचा कोएफिशियंट लिहा 3, सेकंड इक्वेशन X2चा कोएफिशियंट लिहा पहिल्या इक्वेशनमधला, सेकंड व्हेरिएबलचा X2चा. पहिल्या इक्वेशनमध्ये S1चं कोएफिशियंट 1 आहे आणि S2 नाही आहे. जेव्हा कोणताही व्हेरिएबल नसतो त्याचं कोएफिशियंट काय असणार 0, मग 0 लिहायचं. पुन्हा सेकंड इक्वेशन घ्या. सेकंड इक्वेशनमध्ये X1चा ही X1चा कॉलम आहे ना, दिस इज X1चा कॉलम. X1चा कॉलम मग X1चा कोएफिशियंट 5, इथे X2चा कॉलम आहे म्हणजे X2चा कोएफिशियंट 2 सेकंड इक्वेशनमधला. कारण आपण हे दुसरी रो म्हणजे सेकंड इक्वेशन. मग S1 नाही आहे म्हणजे सेकंड इक्वेशनमध्ये S1 नाही, दॅट मीन्स कोएफिशियंट 0. आणि ह्या S2मध्ये आहे S2 आहे, हेन्स कोएफिशियंट इथे काय आहे 1. S2च्या शेजारी कोणी नाही आहे, दॅट मीन्स त्याचं कोएफिशियंट 1. ओके, आता मग तुम्हाला ह्या ज्या लाईन्स भेटल्या हे 4, इथे बघा 1 0 0 1 असं आयडेंटिटी मॅट्रिक्स कुठे फॉर्म होतो ह्या दोघांचा S1 S2चा राईट. मग आता इथे तुम्ही S1 आणि S2 लिहिणार, पण कसं लिहिणार. पहिल्या रोमध्ये 1 कुणाचा आहे S1चा, मग पहिल्या रोमध्ये इथे बेसिक व्हेरिएबलमध्ये S1 लिहिणार आणि दुसऱ्या रोमध्ये 1 कुणाचा आहे S2चा, मग दुसऱ्या रोमध्ये S2 इथे लिहिणार. ओके, बेसिक व्हेरिएबलमध्ये. डन. मग तुम्ही म्हणजे सुरुवातीला काय करायचं CJs लिहून घ्या आणि X1 X2 X1 S2 हे 4 लिहून घ्या. मग त्याच्यावरून आयडेंटिटी 1 कुठे 1 0 1 0 0 1 कुठे येतात ते बघायचं, त्याच्यानुसार बेसिक व्हेरिएबलचा कॉलम लिहायचा. ओके, बेसिक व्हेरिएबल झालं. मग आता XP आणि XP पण तुम्ही लिहू शकता. कसं XP म्हणजे काय RHS ऑफ फर्स्ट इक्वेशन, इथे पहिल्या इक्वेशनची इथे दुसऱ्या इक्वेशनची RHS राईट हँड साईड. ओके, 15 आणि 10. आणि आता CB कशा बेसिक व्हेरिएबल लिहून झालं की S1 आपलं बेसिक व्हेरिएबल आहे ना, मग S1चा जो कोएफिशियंट आहे ऑब्जेक्टिव्ह फंक्शनमध्ये म्हणजे मॅक्स थेटमध्ये तो इथे लिहायचा. S2चा कोएफिशियंट इथे लिहायचा. डन. आता आपल्याला काय करायचं असतं सिम्प्लेक्स मेथडमध्ये, आपल्याला जे हे S1 आणि S2 आहेत ना ते आपल्याला कशाची व्हॅल्यू काढायचे असतात. कोणत्याही LPPमध्ये आपलं गोल एकच आहे सेम, व्हॉट X1 आणि X2च्या व्हॅल्यू काढणं राईट. मग आता आपण इथे X1 आणि X2च्या व्हॅल्यू कशा काढणार. हे जे बेसिक व्हेरिएबल आलेले असतात ना, दीज व्हेरिएबल्स S1 आणि S2 हे आपल्याला इथे X1 आणि इथे X2 आणायचं असतं. मग आपल्याला काय करावं लागेल, इथे X1 आणायचं म्हणजे आपल्याला S1 काढायचं ना, मग
त्याच्यासाठी आपण काय यूज करतो, इनकमिंग व्हेरिएबल आणि आउटगोईंग व्हेरिएबल, म्हणजे कोणता येणार इथे आणि जाणार कोणता हे आपण ह्या सिम्प्लेक्स टेबलने डिसाईड करणार. दिस इज अ सिम्प्लेक्स टेबल. ओके, पण ते कसं डिसाईड करणार? ओके, आता जाणार आणि येणार कोणतं हे मी कसं ठरवणार, हे ठरवतो आपण कशावरून. वी आर गोइंग टू डिसाइड इट बाय जो डेल्टा जे आहे ना, डेल्टा जे इज इक्वल टू सी जे मायनस डेल्टा जे इज इक्वल टू झेड जे मायनस सी जे. ओके, आणि डेल्टा जे कोणाचा काढायचा असतो, हे व्हेरिएबल्स आहेत ना 4, x1 x2 s1 s2 यांचा काढायचा असतो. आता डेल्टा जे कसा काढणार, कसा, हा कॉलम आहे राईट, हे कॉलम खाली पहिल्याची x1ची व्हॅल्यू ह्या x2ची इथे, s1ची इथे, s2ची इथे. कसं करणार, कॉलम लक्षात ठेवा. हे बघा काय मल्टिप्लाय करणार तुम्ही, दिस इंटू दिस प्लस दिस इंटू दिस मायनस दिस. हा आपला सी जे आहे ना राईट, आणि हा सी बी आहे आणि x1 म्हणजे पहिला कॉलम. म्हणजे हे सी बीने याला मल्टिप्लाय, ह्या 0 सी बीचा कॉलम तुम्ही जो कॉलमचा डेल्टा जे काढताय त्या कॉलमला मल्टिप्लाय करायचा. म्हणजे इथे बघा 0 इंटू 3 प्लस 0 इंटू 5 मायनस 5. ओके, हा तुमचा डेल्टा जे येणार. मग आता मल्टिप्लाय करा. ओके, हा बघा कसं असतं, झेड जे म्हणजे काय असणार तुमचं, समेशन ऑफ सी बी ओके इंटू एक्स आय, सी आय एक्स आय. म्हणजे इथे हा आणि हा मल्टिप्लाय करायचा. सो इट इज गोइंग टू बी लाईक दिस. x1साठी फॉर फर्स्ट कॉलम x1साठी कसं येणार, 0 इंटू 3 प्लस हा 0 इंटू 5 प्लस मायनस 5 सी जे राईट, झेड जे, दिस इज झेड जे पहिली व्हॅल्यू. सी जे म्हणजे ह्या x1चा वरचा, हा इथे बघा सी जे आहे ना, हा 5 मायनस 5. दिस इज गोइंग टू बी वॉट, 0 इंटू 3 म्हणजे 0 प्लस 0 इंटू 5 म्हणजे 0 मायनस 5 म्हणजे इज इक्वल टू मायनस 5. सो इथे काय येणार, ह्या कॉलममध्ये मायनस 5. सेम फॉर दिस. मग पुन्हा मल्टिप्लाय करा. नेक्स्ट इज ह्या कॉलमसाठी, आता x2च्या कॉलमसाठी राईट, दिस इज x2. मग पुन्हा सी बीच्या कॉलममध्ये 0 इंटू पहिल्या रोमध्ये सी बी इंटू x2चा पहिला. ओके, 0 इंटू 5 म्हणजे 0 इंटू 5 प्लस सेकंड घ्या 0 इंटू 2 0 इंटू 2 मायनस त्याच्यावरचं सी जे म्हणजे 3. मग काय होणार, 0 प्लस 0 मायनस 3 म्हणजे मायनस 3. मग इथे काय येणार, मायनस 3 आलं. थर्ड घ्या. आता थर्ड काय आहे, s1चा कॉलम. s1चा कॉलम म्हणजे दिस इज युअर सी बी. 0 इंटू 1 किती, 0 प्लस 0 इंटू 0 0 मायनस काय, हा 0 म्हणजे काय येणार इथे 0. पुन्हा s2साठी 0 इंटू 0 0 प्लस 0 इंटू 1 0 आणि मायनस 0 म्हणजे इथे पण काय येणार 0 राईट. आता क्वेश्चन हा आहे की ह्या ज्या व्हॅल्यूज येतात डेल्टाचे त्या काय आल्या पाहिजे, सगळ्या ग्रेटर दॅन इक्वल टू 0 आल्या पाहिजे. जेव्हा त्या सगळ्या ग्रेटर दॅन इक्वल टू 0 होतील तेव्हा आपण थांबणार आहोत. ओके, पण आता इथे बघा -5 आणि -3 लेस दॅन 0 आहेत. ओके, सो आपल्याला काय करायचं आहे, नेक्स्ट अजून पुन्हा नेक्स्ट टेबल बनवायचा. पण आपलं गोल काय आहे की s1 आणि s2 ऐवजी आपल्याला काय पाहिजे, x1 आणि x2 पाहिजे. मग आपण कसं करणार, s1 आणि s2ला घालवणार आणि त्याच्याऐवजी x1 किंवा x2ला आणणार. पण कसं आणणार, आता तुम्ही ज्या व्हॅल्यूज येतात सगळे 4 व्हॅल्यूज आल्या त्यातलं सगळ्यात लहान कोण आहे, -5 राईट. हा -5 आहे तो काय होणार तुमचा इनकमिंग. म्हणजे काय, ह्या s1 आणि s2 यांच्यापैकी एकाऐवजी x1 कोण आहे -5, x1चा रिलेटेड आहे ना. म्हणजे ह्या s1 आणि s2 ऐवजी
x1 येणार तिथे. ओके, सो पण कुणापैकी येणार म्हणजे S1 ऐवजी येणार की S2 ऐवजी, हे कशावर ठरतं? मिनिमम रेशो. आता इथे मिनिमम रेशो काय आहे? XP/XI. हा तुमचा XP आहे राईट, आणि हा तुमचा X आहे. म्हणजे पहिल्या रोमध्ये काय येणार? 15/3 किती आहे? 15/3 5, आणि दुसऱ्यामध्ये 10/5 हा XP/XI. कुणाचा घेणार तुम्ही? XI म्हणजे कोण डिटरमाइन करणार? ह्या कॉलममध्ये घ्यायचा आहे तुम्ही. इथे सगळ्यात लिस्ट कॉलम आहे X1चा, मग X1साठी तुम्ही फाईन करणार हा. ओके, जर X2चा आला असता तर तुम्ही X2साठी फाईन केला असता. मग XP तुमचा फिक्स असतो, पण हा जो XI आहे तो चेंज होतो, म्हणजे X1 असतो किंवा X2 असतो. मग X1 का? कारण आपला जो इनकमिंग व्हेरिएबल तो X1 आहे, म्हणून ते कशावरून ठरलं इनकमिंग? ह्या ज्या डेल्टा जेच्या ज्या व्हॅल्यू आहेत त्याच्यातलं सगळ्यात लहान व्हॅल्यू कोणती आहे? -5. म्हणून -5 कोणाची व्हॅल्यू आहे? X1ची. म्हणून इनकमिंग कोण झालं? X1. म्हणून जो इथे XI यूज करणार मिनिमम रेशोमध्ये तो कोण आहे? X1. XP/X1 म्हणजे 15/3 5, आणि सेकंड रोमध्ये 10/5 म्हणजे 2. ओके, सो आता मग S1च्या जी रो आहे तिथे 5 आलं, आणि S2च्या रोमध्ये 2 आलं. मग यापैकी कोणता ह्या दोन्हीपैकी आउटगोईंग असणार? S1 आणि S2 पैकी. यातला जो लहान असतो तो असतो आउटगोईंग. ओके, मग आता कोण आउटगोईंग आहे? 2. म्हणजेच काय? S2 बाहेर जाणार. आउटगोईंग कोणाच्या रिलेटेड आला? S2च्या. म्हणजे S2 बाहेर जाणार आणि X1 आत येणार. म्हणजे आपला जो बेसिक व्हेरिएबल आहे तो S2 ऐवजी आपण तिथे आता X1 लिहिणार, आणि म्हणूनच बेसिक व्हेरिएबलवरून काय ठरतं? CB ठरतो, म्हणजे CB पण चेंज होणार. आता हे बघा, X1च्या कॉलममध्ये जो हे दोघांचं इंटरसेक्शन असतं S2 आणि X1, हे आउटगोईंग आणि इनकमिंगचं, तो म्हणजे हा तुमचा काय झाला? की इलेमेंट. ओके, म्हणजे 5 तुमचा की इलेमेंट आहे. आता हा की इलेमेंट कशासाठी हवा असतो? आपल्याला माहिती आहे की हे जे 1 0 आणि 0 1 आहे हे मॅटर करतात. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे? हा की इलेमेंट आपल्याला यूज करायचा आहे कशासाठी? हे असं 0 1 आणण्यासाठी. मीन्स जो की इलेमेंट आला आहे त्या की इलेमेंटने तुम्ही त्या रोला, म्हणजे कोणत्या रोमध्ये आहे? सेकंड रोमध्ये ना, ही दुसरी रो आहे ना, ही टोटल ह्या रोला तुम्ही काय करणार? डिव्हाइड करणार. ओके, सेकंड सिम्प्लेक्स टेबल. आता सेकंड सिम्प्लेक्स टेबल इथे पुन्हा काय लिहिणार? बेसिक व्हेरिएबल अँड एव्हरीथिंग सेम लिहिणार. सेकंड सिम्प्लेक्स टेबल सगळे कॉलम्स तसेच, बेसिक व्हेरिएबल CB, XP, X1, X2, S1, S2 आणि मिनिमम रेशो. फक्त आता चेंज काय होणार आहे? X1 आणि X2 बेसिक व्हेरिएबल. आता इथे काय आहे? S1 तर तसाच राहणार आहे राईट. जाणार कोण होतं? S2 ऐवजी कोण येणार? X1 येणार, म्हणजे इथे येणार X1 राईट. आता CB म्हणजे काय? की S1चा कुठला कोएफिशियंट? CJ. फर्स्ट CJ म्हणजे काय? CJ एव्हरीवेअर, हे ते CJ कायम सेम राहणार. सो इथे 5 3 0 0. S1चा CB म्हणजे काय? ऑब्जेक्टिव्ह फंक्शनमधला S1चा कोएफिशियंट. हे तुमचं ऑब्जेक्टिव्ह फंक्शन आहे ना, यातला S1चा कोएफिशियंट म्हणजे 0 राईट. इथे येणार 0, आणि X1चा म्हणजे 5, सो इथे येणार 5. आता ह्यांचं काय करायचं? XB, X1, X2 आणि ह्या रोजमध्ये काय येणार? हे डिपेंड करतं की इलेमेंटवर, जो आपण पहिल्याच टेबलमधले काढला. की इलेमेंटने आता काय करायचं? की हा जो की इलेमेंट आहे 5ने ह्या पूर्ण रोला कुठून? XB पासून S2पर्यंत जेवढे इलेमेंट्स आहेत त्या सगळ्यांना ह्या 5ने डिवाइड करायचं. आता 10/5 काय होणार? 10/5 म्हणजे काय? 2, म्हणजे इथे येणार 2. 5/5 5/5 काय येणार? 1. 2/5 राहणार. इथे येणार 0, कारण 0/5 म्हणजे काय येणार?
झिरोच आणि मग येतो हा 1/5. ओके. गोल काय असतं की की एलिमेंटला 1 करायचं. कसं करणार मग? 5 आहे तर 5ने भागल्यानंतरच करणार ना. पण आपण एका एलिमेंटला नाही भाग देऊ शकत, म्हणून पूर्ण रोला द्यायचा. रिमेंबर, कुठून? CBला नाही, XP पासून S2 पर्यंत. ओके. सो ते केलं तुम्ही. नाव आता ह्या रोचं काय करायचं? वरच्या हा जो 5च्या वर कोण आहे? 3. आणि जर तुमचं म्हणजे कुठलाही वरचा किंवा खालचा एलिमेंट, तो तुम्हाला जर वर आणि खाली दोन्ही ठिकाणी एलिमेंट्स असतील तर ते सगळे तुम्ही काय करायचे? 0 करायचे. म्हणजे 3ला काय करायचं? 0 करायचं. 3ला 0 कसं करणार? हे तुमची नवीन रो आली, ह्या रोला तुम्ही 3ने मल्टिप्लाय करून तिला यातून मायनस करायचं. म्हणजे तुम्ही ह्या रोमधून ह्याला मायनस करा किंवा यातून ह्याला, पॉझिटिव्ह आन्सर्स आले पाहिजे असं मायनस करायचं. मग आता तुम्ही ह्या रोला 3ने मल्टिप्लाय करा. काय येणार? 5 इथून 3 × 2 6, 1 × 3 3, इथे 3 × 2 × 5 म्हणजे किती? 6/5. इथे 0 × 3 म्हणजे 0, 1/5 × 3 म्हणजे 3/5. काय केलं आपण? आपल्याला ह्या 3ला 0 करायचं आहे. मग आपण काय करायचं? ही जी नवीन रो आली आहे, न्यू रो, त्या न्यू रोला कितीने मल्टिप्लाय करायचं? 3ला 0 करायचं आहे, मग 3ने मल्टिप्लाय करायचं. ही न्यू रो, राईट. नाव केलं. मग हे जे आहे न्यू रो, तिला या दिस रो जी जुनी होती ती फर्स्ट रो त्याच्यातून मायनस करायचं. म्हणजे इथे 15, इथे 3, इथे 5, इथे 1 आणि 0. मग मायनस करा. मग 15 - 6 किती येतं? व्हॉट इज इट? 9. मग ही इथे येणार 9. 15 - 6. ओके. मग आता पुन्हा 3 - 3 काय येणार? म्हणजे इथे येणार 0. 5 - 6/5 म्हणजे काय येणार? 19/5. देन 1 - 0 काय येणार? 1. आणि 0 - 3/5 काय येणार? -3/5. गॉट इट? काय केलं आपण सेकंड सिम्प्लेक्स टेबलमध्ये? व्हॉट डिड वी डू? आपण S1 आणि X1 लिहून घेतला बेसिक व्हेरिएबल. कसं लिहून घेतला? की इनकमिंग व्हेरिएबल X1 होता आणि आउटगोईंग व्हेरिएबल S2 होता. मग S2ला काढलं आणि X2 ऐवजी X1ला लिहिलं. ओके. CB म्हणजे काय? की S1 जे बेसिक व्हेरिएबल आहेत त्यांचा ऑब्जेक्टिव्ह फंक्शन मधला कोएफिशियंट म्हणजे S1चा 0 आणि X1चा 5 तो लिहून घेतला. मग बाकी काय राहिलं? XP पासून S2 पर्यंतचं सर्व राहिलं. मग ते काय केलं आपण? की एलिमेंट, ज्या रोमध्ये की एलिमेंट आहे त्या सगळ्या रोला XP पासून कशाने डिवाईड केलं? की एलिमेंटने डिवाईड केलं. मग इथे 2 पासून इथे 10 पासून 1 पर्यंत 5ने डिवाईड केल्यानंतर प्रत्येकाचं आन्सर लिहिलं. 10/5 म्हणजे 2, 5/5 म्हणजे 1, 2/5 आणि 0 आणि ते. म्हणजे ही आलेली नवीन रो आहे त्याच्या हेल्पने आपल्याला जे की एलिमेंटचे वरचे आणि खालचे, इथे खाली नाहीच एलिमेंट त्यामुळे नको, इथे वरचा एलिमेंट आहे 3 त्याला 0 करायचं. मग त्याच्यासाठी काय करणार आपण? त्याच्यासाठी आपण जी ही नवीन रो तयार झाली ही 2 पासून ते 1/5 पर्यंत, त्यातल्या प्रत्येक एलिमेंटला 3ने मल्टिप्लाय केला. म्हणजे 3 2 6 पहिला, नंतर दुसरा 3 × 1, मग याला 3ने मल्टिप्लाय केलं तर 3 × 2 × 2/5 म्हणजे 6/5, 0, 3/5 लिहून घेतलं. त्यानंतर काय करायचं? आपल्याला हे फर्स्ट रो लिहायची आहे ना आता. मग फर्स्ट रोमधून आपल्याला काय करायचं? हे जी नवीन आपण रो केली आहे मल्टिप्लाय करून 3ने त्याला सबट्रॅक्ट करायचं. फक्त काळजी काय घ्यायची की ज्यावेळेस आपण ते सबट्रॅक्ट करणार आहोत, ज्या रोमध्ये म्हणजे आपण ही बघा ही रो आहे, ह्यातून हिला सबट्रॅक्ट करू शकतो आणि ह्यातून हिला सबट्रॅक्ट म्हणजे कोणातूनही कोणाला सबट्रॅक्ट करू शकतो. फक्त काळजी काय घ्यायची की सबट्रॅक्ट केल्यानंतर जे आन्सर्स येतील ते पॉझिटिव्ह हवे. म्हणून मग तुम्ही काय करणार? अशा पद्धतीने सबट्रॅक्ट करा की आन्सर्स पॉझिटिव्ह आले पाहिजे. मग आता इथे काय म्हणजे XP X1 X2
मोस्ट ऑफ द आन्सर पॉझिटिव्ह हवेत. ओके, मग सबट्रॅक्ट केलं म्हणजे ही जी पहिली रो आहे तुम्ही लिहून घ्या वाटलं तर इथे अशी त्यातून सबट्रॅक्ट केलं मग आपल्याला हे आन्सर्स मिळाले. ओके, गॉट इट. आता पुन्हा सेम प्रोसिजर, काय डेल्टा जे काढायचं, कारण आपल्याला ही जी प्रोसिजर आहे ती कधीपर्यंत करायची, सगळे डेल्टा जे पॉझिटिव्ह येऊपर्यंत. ओके, नाऊ लेट्स फाइंड आउट डेल्टा जे. आता डेल्टा जे कसा फाइंड करणार, डेल्टा जे मीन्स व्हॉट, ZJ मायनस CJ. ZJ मीन्स म्हणजे काय, ZJ म्हणजे काय, CJ इंटू XJ. आता हे काय आहे, CBचा म्हणजे कुठे काय यूज होणार आहे तुमचा, CB. ओके, पहिलं कोणासाठी करणार, X1 साठी करणार आपण, नाही राईट, X1 साठी करणार. मग आता CB कोणाला यूज करायचं, X1चा कॉलम आणि CBचा कॉलम. मग पहिल्या रोमध्ये 0 इंटू X1चा कॉल 0, 0 इंटू 0 0 प्लस पुन्हा CBचा कॉलम X1चा कॉलम 5 इंटू 1, त्यांच्या दोघांची मल्टिप्लिकेशन 5 झालं, कॉलम फिनिश. मग वर जायचं मायनस X1च्या वर CJ जो आहे तो 5, म्हणजे हे काय झालं 0 आलं, मग इथे काय आन्सर येणार 0. आता CBचा कॉलम आणि X2चा कॉलम 0 इंटू 19/5 किती येतं 0, राईट. मग सेकंड रो, CBची सेकंड रोमध्ये कोण आहे 5 इंटू X2ची सेकंड रो 5 इंटू 2 इंटू 5 5 इंटू 2/5, राईट. आणि झालं, संपलं. मग मायनस काय येणार X2च्या वर, X2साठी करतो ना आपण, हे X1साठी, आता X2साठी करतो. ओके, X2च्या कॉलमसाठी -3. आता इथे काय येणार, हे 5 5 कॅन्सल म्हणजे 2 राहतो, म्हणजे इथे काय 2 0 गेला, 2 - 3 म्हणजे काय -1, म्हणजे इथे काय येणार -1. राईट. देन S1साठी करूया. S1साठी काय होणार, CBचा कॉलम, CBच्या कॉलममध्ये पहिली रो 0 आणि S1ची पहिली रो, पहिला एलिमेंट 0 इंटू 1 0, नंतर सेकंड 5 इंटू 0 0, मायनस काय येणार पुन्हा वर 0 आहे तर 0, म्हणजे इथे पुन्हा 0. सेम अप्लाय फॉर द S2. पुन्हा S2साठी काय होणार, पहिलं काय आहे 0 इंटू -3/5 0, नंतर 5 इंटू 1/5 प्लस 5 इंटू 1/5 मायनस इथे काय येणार 0. आता इथे 5 5 कॅन्सल होईल, 0 0 गेले, 5 काय राहिलं 1, म्हणजे इथे काय येणार 1. काय लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, CBचा कॉलम आणि प्रत्येक X1 X2 S1 S2 यांचा कॉलम मल्टिप्लाय करायचं, म्हणजे पहिल्या रोमधल्या एलिमेंटला पहिला रो, दुसऱ्या एलिमेंटला दुसरा रो, म्हणजे त्यांची ॲडिशन आणि मायनस कोण करायचं 5. ओके, ओके. नाव आपल्याला काय हवं आहे, आउटगोईंग आणि इनकमिंग व्हेरिएबल, राईट. ह्या चारमध्ये सगळ्यात लिस्ट कोण आहे, हा, राईट. पहिली गोष्ट तर हे इथे सगळे जे डेल्टा जे आहेत, थांबायचं कधी आहे आपल्याला, डेल्टा जे सगळे, दिस इज डेल्टा जे, राईट. डेल्टा जे ज्यावेळेस सगळे पॉझिटिव्ह येतील किंवा 0 येतील, 0 किंवा पॉझिटिव्ह पाहिजे, ग्रेटर दॅन इक्वल टू 0, तेव्हा आपण थांबणार आहोत. पण इथे एक निगेटिव्ह आहे, कोण X2. मग सगळ्यात लिस्ट म्हणजे सगळ्यात कमी व्हॅल्यू कोण आहे -1, सो -1 काय आहे इनकमिंग, राईट. आता आउटगोईंग कोण आहे ते कशावरून डिसाईड करणार, मिनिमम रेशो. आता मिनिमम रेशो काय आहे, XB/XI. कोणाचा पण, XI म्हणजे कोणता कॉलम, जो इनकमिंगचा X2चा कॉलम आहे तो, मग XB कुठे आहे इथे, राईट. मग XB फर्स्ट रोसाठी फर्स्ट रो म्हणजे X2चा कॉलम आणि XBचा कॉलम मीन्स 9/19/5, 9/19/5, म्हणजे हे काय होतं, हा 5 वर गेला म्हणजे 9 × 5/19, म्हणजेच काय 45/19.
19. मग इथे काय येतो 45/19. दिस इज ऑलमोस्ट इक्वल टू 2.3. ओके. सेकंड काय आहे XB आणि इथे x2चा कॉलम राईट 2/5 म्हणजे काय 2/2/5 म्हणजे 2/2/5 म्हणजे हा 5 वर जाणार. हे काय होणार 2 × 5/2 म्हणजेच काय 5. इथे काय येतं 5. दोघांमधून लहान कोण आहे दिस 2.3 राईट. 5 आणि 2.23 मध्ये कोण लहान आहे 2.3. म्हणजे हा काय होणार तुमचा आउटगोईंग. कोण आउटगोईंग झालं मग S1. कोणाची रो आहे ती S1ची. म्हणजे S1 जाणार आणि कोण येणार इनकमिंग x2 येणार. म्हणजे S1च्या ऐवजी तुम्ही काय लिहिणार x2 लिहिणार. आता येतो थर्ड सिम्प्लेक्स टेबल. ओके. तुम्ही काय लिहिणार इथे फर्स्ट इज बेसिक व्हेरिएबल राईट. देन CB XB x1 x2 S1 S2 आणि इथे असतो तुमचा मिनिमम रेशो. काय तो इज इक्वल टू XB/XI. ओके. नाव इथे बेसिक व्हेरिएबल. पहिल्यांदा बेसिक व्हेरिएबल लिहून घ्यायचं. बेसिक व्हेरिएबल कोण आहे S1 आहे. S1च्या ऐवजी आता S1 जातोय. कोण येतं आहे की एलिमेंट कोण आहे इथे इनकमिंग आणि आउटगोईंग म्हणजे 19/5 तुमचा की एलिमेंट येणार आहे राईट. हां. सो नाव S1 जाणार आणि x1 ऐवजी कोण येणार x2. मग इथे येणार तुमचा S1 ऐवजी x2 आणि x1 आहे तसाच. ओके. C इथे CJ राहिले. CJ काय आहे तसेच राहतात. 5 3 0 0. x2चा कोएफिशियंट कोण आहे x2च्या वर कोण आहे 3 म्हणजे इथे 3 आणि x1च्या वर 5 कारण ते ऑब्जेक्टिव्ह फंक्शनमधले कोएफिशियंट सेमच राहतात. XB आता पुन्हा आपल्याला काय करायचं हे 4 इथून XB हे काढायचे. कसे काढणार कोण आहे की एलिमेंट 19/5. आपल्याला 19/5ला काय करायचं 1 करायचं म्हणजे 19/5 आपल्याला अपॉन 19/5. इन शॉर्ट काय करायचं 19/5ला 5 आपण याने मल्टिप्लाय करायचं. सो आपण थ्रू आउट काय करणार आहोत वी आर गोइंग टू मल्टिप्लाय डिव्हाइड करणार आहोत 19/5 म्हणजेच काय 5/19ने मल्टिप्लाय करणार आहोत. ओके. सो रो कशा येणार पहिली रोसाठी आपण करतोय ना. पहिल्या पूर्ण रोला काय करायचं 19/5ने मल्टिप्लाय करायचं डिव्हाइड करायचं कारण आपल्याला इथे 1 हवा आहे. जो की एलिमेंट असतो तो आपल्याला 1 करायचा आहे. त्यासाठी वी आर गोइंग टू डू 19/5ने थ्रू आउट पहिल्या रोमध्ये आहे ना पहिल्या रोला पण कुठून XB पासून सेम XB पासून S2 पर्यंत. मग आता 9ला काय केलं 19/5ने डिव्हाइड केलं म्हणजे हा 5 वर जातो म्हणजे काय 19/9 × 5/19 मीन्स किती 45/19. हे याचं आन्सर येतं. x1 काय आहे 0. 0ला कशाने पण डिव्हाइड केलं तर आन्सर काय राहणार 0. 19/5ला 19/5ने डिव्हाइड केलं काय येणार ऑब्वियसली 1. देन S1चा कॉलम घ्या 1ला काय केलं 19/5ने डिव्हाइड केलं 1/19/5. हा 5 वर जाणार म्हणजेच काय 1 × 5/19 मीन्स 5/19. सो S1 काय येणार इथे 5/19 -3/5. ह्या -3/5ला पुन्हा 19 त्याच्या नेक्स्ट कोण आहे -3/5 राईट S2 5ने डिवाइड केलं. सो दिस इज गोइंग टू बी -3/5 × 19/5चा हा 5 इथे होणार आणि याचा 5 खाली जाणार म्हणजे इथे होणार 19.
5 5 cancel, -3/19. So yes, 2 येतो -3/19. right? This is done. ओके, फर्स्ट रो झाली. देन सेकंड रोमध्ये वी नो की जेव्हा की एलिमेंट येतो त्या की एलिमेंटचा जो कॉलम असतो म्हणजे त्याच्या खालचे और वरचे एलिमेंट सगळ्यांना 0 करायचं. इथे 2 रोज आहेत आपल्याकडे, म्हणजे की एलिमेंटच्या खाली फक्त आपल्याला एलिमेंट दिसतो 2/5. मग आपल्याला त्याला काय करायचं आहे, 0 करायचं. म्हणजेच 0 करण्यासाठी मग काय करणार, आपलं जे आपण जी रो काढलेली असते ऑलरेडी डिव्हाइड करून, त्या रोला कशाने, हा जो एलिमेंट असतो त्याने ज्या एलिमेंटला 0 करायचं आहे 2/5ला 0 करायचं आहे ना, मग 2/5ने मल्टिप्लाय करायचं. मग काय होणार ते, मग फर्स्ट इथे XB पासून स्टार्ट करायचं. ओके, XB म्हणजे 9, 40/5 19 नवीन रो. 40/5 19ला कशाने तुम्ही मल्टिप्लाय करणार, 2/5ने. मग 2/5 म्हणजे इथे काय होणार 9. सो दिस इज गोइंग टू बी 9 × 2 18/19, राईट. सो फर्स्ट इज गोइंग टू बी 18/19, राईट. सेकंड काय आहे 0. 0ला कशानेही मल्टिप्लाय केलं तर 0 राहतो. 1ला केलं 2/5ने मल्टिप्लाय तर 2/5 राहतो. 5/19 5/19ला आपल्याला 2/5ने मल्टिप्लाय करायचं. 5/19 × 2/5. ते 5 कॅन्सल, दिस इज 2/19. सो हा जो एलिमेंट आहे नेक्स्ट 2/19. आता -3/19 -3/19 × 2/5. दिस इज गोइंग टू बी -6 and upon -6/95. so it is going to be -6/95. ही रो काढली. काय केलं आपण पहिल्यांदा, ॲज युजल द सेम प्रोसेस. जो की एलिमेंट आहे त्या की एलिमेंटने त्या रोला, म्हणजे इथे कुठल्या रोमध्ये आहे फर्स्ट, मग की एलिमेंट कोण आहे 19/5, त्याला आपण ह्या सगळ्या रोला XB पासून ते S2 पर्यंत सगळ्यांना काय करणार, त्याने डिव्हाइड करणार. डिव्हाइड केल्यानंतर जे येते ते आपण ॲन्सर इथे लिहायचं. लिहिलं म्हणजे आलेलं ॲन्सर आहे त्याला की एलिमेंटच्या खालच्या रोने मल्टिप्लाय करायचं. मल्टिप्लाय केलं मग ते ॲन्सर आलं. मग आता आपल्याला काय करायचं, खालच्या एलिमेंटला 0 करायचं, सो त्याच्यामुळे आपण त्याला 0 करणार. मग आता आपण काय करायचं, 0 करण्यासाठी मायनस करायचं. ह्या रोमधून आलेल्या रोमधून सेकंड रो आहे ना, पहिल्या सिम्प्लेक्स टेबलमधली सेकंड रो मायनस करायची और त्यातून कुणाला तरी इट मीन्स लाईक सबट्रॅक्ट इट की ज्यामुळे तुम्हाला पॉझिटिव्ह ॲन्सर येईल. ओके, सो आता आपण कशाला मायनस केल्यानंतर पॉझिटिव्ह येईल. सो ही गिवन रो आहे 2. पहिल्या टेबलमधली 2 1 2/5 0 1/5, राईट. मग आपण यातून याला मायनस केलं तर ॲन्सर आपल्याला मिळेल. काय मिळेल आता, 2 - 18 इथे 2 मायनस यातून याला 2 - 18/19 किती येणार, 2 - 18/19. इट इज गोइंग टू बी 19 38 - 18 upon 19, so 20/19. So it is going to be 20/19. 1 - 0 काय येणार, 1 येणार. 2/5 - 2/5 काय येणार, 0 येणार. 0 - 2/19 काय येणार इथे, -2/19, राईट. आणि 1/5 -6/1/5 -6/95. So it is going to be 1/5 plus 6/95. So like if we multiply it here, 19/5 plus 6/95.
95. So it is 19 plus 6 by 95. 95, right? So it is 5 by 19. So इथे येणार 5 by 19. Okay. So these are the answers for the second row. Now next part is, what is the next part? As usual, delta j. Delta j find करायचं. So delta j is equal to zj minus cj. फर्स्ट रो साठी cb आणि x1 घ्या. cb 3 into 0 is 0, 5 into 1 is 5 minus इथे cj minus 5 म्हणजे 0 येणार, 0 x1 साठी, राईट. x2 साठी काय होणार? दिस इज 3 into x2 चा कॉलम. सो 3 into 1 प्लस 5 into 0 मायनस वर cj म्हणजे हे काय होणार? 3 minus 3 is equal to 0. सो इथे पण 0 येणार. देन पुन्हा cb चा कॉलम आणि s1 चा. आता सो s1 साठी आहे हे. सो 3 into पहिला एलिमेंट 3 into 5 by 19, 3 into 5 by 19 प्लस 5 into minus 2 by 19 minus 0. So this is what? 15 by 19 minus 10 by 19. So this is like 5 by 19. So इथे येणार 5 by 19, right? S2 साठी we are going to calculate. So पहिला 3 into minus 3 by 19 plus 5 into 5 by 19 minus 0, right? So this is like minus 9 by 19 plus 10 by 19. So this is my 1 by 19. So इथे तो 1 by 19. So आपण इथे ऑब्झर्व केलं, जे सगळे डेल्टा जे आहे those are here all delta j are greater than equal to 0. 0 आहे, 0 आहे, पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह म्हणजेच ग्रेटर दॅन इक्वल टू 0. हेन्स आपण इथे काय म्हणणार? Optimal solution of given LPP exists. Okay, and what is the solution? इथे x2 ची जी this value आणि x1 ची this value, काय म्हणजे तुमचं सोल्युशन हे आहे. and it is given by x1 is equal to, x1 म्हणजे 20 by 19, x1 is equal to 20 by 19, xb मधला व्हॅल्यू, x2 म्हणजे and x2 is equal to 45 by 90, and the objective function value is, काय आहे ऑब्जेक्टिव्ह फंक्शन? मॅक्स झेड इज इक्वल टू, आता सुरुवातीचं एकदम स्टार्टिंग इनिशियली जे होतं ते 5x1 प्लस 3x2, 5x1 प्लस 3x2 दिस इज इक्वल टू 5. x1ची व्हॅल्यू काय आहे? 20 by 19 प्लस 3, 45 by 19. सो दिस इज इक्वल टू 100 by 19 प्लस 130 by 19. So it is like 235 by 19. So this is our optimal solution. Optimal solution म्हणजे desired solution, जे आपण डिझायर केलं होतं ते. ओके, सो इन दिस वे we have, this is a problem of simplex method.